पुण्यातील मंगेशकर रुग्णालयावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे। सरकारकडून मिळणाऱ्या निधीचे पैसे पूजेला ठेवलेत का असा सवाल अजितदादांनी विचारलाय। धर्मादाय रुग्णालयाला सरकारकडून मिळणाऱ्या निधीचं काय केलं जातं असं म्हणत अजित पवार यांनी थेट सवाल विचारलाय। तर मंगेशकर रुग्णालय किती चॅरिटी करतं ऑडिट करा आणि राज्य सरकारनं मंगेशकर रुग्णालय ताब्यात घ्या असं उदयनराजे भोसले म्हणाले। एवढे जर पैसे असले तर ते पैसे काय हळदी कुंकू पुजायला ठेवलेत? ते जनतेच्या करतायत ना। आता त्याच्यामध्ये असंही ठरलेलं आहे, म्हणजे चर्चा झालेली आहे की हे जे काही हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये जे आपल्या चॅरिटेबल ज्या हॉस्पिटल आहेत तसा उल्लेख करायचा की जेणेकरून जनतेला नागरिकांना पण कळलं पाहिजे। तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्री मध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करावी, असं कोणी करत नाही। त्याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे NGOs आहे किंवा हे असं सरकार वेळ काढूपणाचं धोरण यामागे आहे आणि दरम्यानच्या काळात हे प्रकरण निस्तारता येईल का, हे प्रकरण दाबता येईल का, यासाठी या सर्व जो सोपस कार्य हा होत असल्याचं आढळून येतं। वास्तविक पाहता 5.5 तास त्या ठिकाणी सदर महिला त्या ठिकाणी होती, त्याचं जे CCTV आहे ते जप्त करावं, तिथला घटनाक्रम जो आहे तो ऑन रेकॉर्ड घ्यावा, CDR जो आहे फोनचा तो ताब्यात घ्यावा आणि थेट स्वरूपामध्ये गुन्हे दाखल करावेत आणि सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करावा।